एक लग्नाचेही भाग 13. शालिनी, तू बरी झाली? बघ, माझी एक काळजी तर मिटली. आत्या शालिनीला मिठी मारत म्हणाली. आत्या, कशी आहेस तू? तिने विचारलं. मी छान, तू कशी आहेस? आणि नेहा ग, किती दिवसांनी आलात तुम्ही? मुंबईला गेलात आणि तिथेच रमलात वाटतं. इतक्यात विराट आणि त्याचे आईबाबाही मागून आले. या ना, आत या. कोण हवंय तुम्हाला? आत्याने त्यांना विचारलं. आत्या, अगं ते आमच्यासोबत आलेत. नेहा म्हणाली. हो का? बरं, या ना, बसा. आत्याने त्यांना बसायला खुर्च्या दिल्या. शालिनीचे बाबा खाटेवरून उठून समोर बसले. बाबा, कसे आहात तुम्ही? शालिनी त्यांच्याकडे डोळे भरून पाहत होती. मी ठीक आहे ग बाळा, तू बरी झालीस हे ऐकून मस्त वाटलं. बघ, पण ही पाहुणी कोण म्हणायची? तुझ्या साहेबांना घेऊन आलीस की काय? बाबा म्हणाले. इतक्या समोरच्या खोलीतून शालिनीचे काका काकूही बाहेर आले. नमस्कार, मी शालिनीचे काका. ही माझी बायको सुशीला आणि हा माझा मुलगा विराट. आम्ही तुमची मुलगी शालिनीला विराटसाठी लग्नाची मागणी घालायला आलोय. विराटचे बाबा शालिनीच्या बाबांना म्हणाले. त्यांच्या अचानक आलेल्या लग्नाच्या प्रस्तावामुळे बाबांना काय बोलावं ते सुचलंच नाही. शालिनीची आत्या त्यांच्यासाठी पाणी घेऊन आली. नमस्कार, मी सुमन, शालिनीची आत्या, आणि ही माझी मुलगी रीना. आत्या तिची आणि तिच्या मुलीची त्यांच्याशी ओळख करून देत म्हणाली. हे असं कसं? तुम्ही असं अचानक आमच्या शालिनीला लग्नाची मागणी घालायला? आम्हाला तर तुमच्याबद्दल काहीच माहिती नाही. शालिनीची काकी समोर येत म्हणाली. अचानक नाही काकू, शालिनी आणि विराटचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आणि विराटचं म्हणाल तर तो खूप चांगला मुलगा आहे. त्याच्यापेक्षा चांगला मुलगा शालिनीला भेटूच शकत नाही. नेहा म्हणाली. काय हे काय ऐकतोय? आम्ही शालिनी, तुला मुंबईला यासाठी पाठवलं होतं का? तरी मी सांगत होतो, तरुण मुलीला असं शहरात पाठवू नका, हातातून निसटेल. शालिनीचे काका रागात तिच्याकडे पाहत म्हणाले. शालिनी मान खाली घालून उभी होती. दादा, वहिनी, तुम्ही तर काही बोलूच नका. आणि हातातून निसटेल म्हणजे असं काय वाईट केलंय तिने? प्रेमच तर केलंय ना. मलाही मुलगा तिच्यासाठी एकदम बरोबर वाटतोय. आणि शालिनीने त्याची निवड केलीये तर तो चांगलाच असेल. शालिनीची आत्या म्हणाली. हो का? हे तूच सांगतेस का तुला शोभत नाही प्रेमा? काका त्यांना तुच्छतेने म्हणाले. शालिनीने बाबांकडे पाहिलं. ते गप्पच बसले होते. आता तुम्हाला तिच्या लग्नाचं दिसतंय का? जेव्हा तिची आई गेल्यानंतर ती वेड्यासारखी वागायला लागली तेव्हा कुठे होतात तुम्ही? तेव्हा तिच्याकडे लक्ष पण दिलं नाही तुम्ही. आणि आता कुठला हक्क दाखवताय तिच्यावर? हा? शालिनीची आत्या रागात म्हणाली. काका काकूंना काय बोलावं ते सुचलंच नाही. मग आमचं जाऊ दे. विकास, शालिनीचे बाबा, तुझं सांग यांना, आपल्याला हे लग्न मान्य नाहीये. शालिनीचे काका म्हणाले. शालिनी, तुला पण हे लग्न मान्य नाहीये ना? तू काहीच बोलत नाहीस म्हणजे नसेलच. शालिनीचे बाबा तिच्याकडे पाहत म्हणाले. बाबा, माझंही विराटवर खूप प्रेम आहे. तो खरंच खूप चांगला मुलगा आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. शालिनी हिम्मत करून म्हणाली. मग ते सांगायला नको का? तू आतापर्यंत इतरांसाठीच सगळं करत आलीस, स्वतःचा कधीच विचार केला नाहीस. आणि मी पण आतापर्यंत तुझ्यासाठीच काहीच करू शकलो नाही. मग आता तुझं लग्न तुझ्या मनाप्रमाणे लावून दिल्याचं तरी समाधान भेटेल मला. बाबा आनंदाने तिच्याकडे पाहत म्हणाले. तिने धावत जाऊन त्यांना मिठी मारली. तुम्ही तुमच्या मनातच ठरवले तर करा हवं ते, पण आम्ही लग्नाला येणार नाही. असं म्हणून काका काकू तिथून निघून गेले. आत्या सगळ्यांसाठी नाश्ता घेऊन आली. सगळे आनंदी होते. शालिनीच्या बाबांचा होकार त्यांना मिळाला होता. विराटने पाहिलं तर वेदांत त्यांच्याकडे तोंड फुगवून पाहत होता. विराटने हसून त्याला जवळ बोलावलं. काय रे, तुला पण तुझ्या दिदीसारखं तोंड फुगवता येतं की काय? पण झालं काय माझ्या छोट्या मेवण्याला तोंड फुगवायला? विराटने हसत त्याला जवळ घेत विचारलं. मग आत्या म्हणाली. तू माझ्या दिदीला घेऊन जाणार आहेस ना? इतक्या दिवसांनी ती आली आहे, मला राहायचं होतं तिच्याबरोबर. तो रागाने त्याच्याकडे पाहत म्हणाला. असं आहे का? मग तू ये मग आमच्याबरोबर मुंबईला. तिथेच राहा तिच्याबरोबर. खरंच? त्याने आनंदाने विचारलं. हो, आणि हे घे तुला चॉकलेट. तो त्याच्याकडची कॅडबरी त्याला देत म्हणाला. तो खुश झाला. त्यालाही विराट खूप आवडला होता. मग लग्नाचं लवकर ठरवायला हवं. विराटचे बाबा म्हणाले. हो, पण थोडं थांबायला लागेल. सध्या लग्न करण्याची परिस्थिती नाही आमची. शालिनीचे बाबा उदास होत म्हणाले.
तुम्ही काळजी करू नका, लग्नाचं आम्ही बघू. आपण मुंबईला जाऊ, आम्ही तिथे सगळी व्यवस्था करू, विराटची आई म्हणाली. अहो पण असं कसं? शालिनीचे बाबा, बाबा तुम्ही नका काळजी करू, माझ्याकडे थोडे पैसे आहेत, त्यांनी आपण तुमची औषध घेऊ आणि लग्न पण साध्याच पद्धतीने करू. शालिनी बाबांच्या हातावर हात ठेवत म्हणाली. असं म्हणतेस बरं, पण तुम्ही सगळे आता एक दिवस इथेच मुक्काम करा, रात्रीचा प्रवास बरा नाही, शालिनीचे बाबा म्हणाले. सर्वांना त्याला संमती दर्शवली होती. रात्रीचं जेवण सर्वांनी एकत्र केलं. सगळे खुश होते. विराट आणि शालिनी तर सर्वात जास्त आनंदात होते. शेवटी त्यांचं लग्न आता होणार होतं. सकाळी उठल्यानंतर शालिनीने सर्वांसाठी चहा बनवला. शालिनी, आता आलाच आहात तर जावई बापूंना पण थोडं आपलं कोल्हापूर फिरवून आण, शालिनीची आत्या म्हणाली. विराट लगेच तयार झाला. त्याने नेहा आणि वेदांतलाही सोबत घेतलं. ते सगळ्यात आधी महालक्ष्मीच्या मंदिरात गेले. किती प्रसन्न वाटत होतं तिकडे गेल्यावर. दोन्ही हात जोडून विराट मनातल्या मनात म्हणाला, शालिनीला नेहमी सुखात ठेव, तिला जे हवं ते सगळं मिळू दे. विराटला नेहमी सुखात ठेव, माझं ही आयुष्य त्यालाच दे. शालिनी विराटकडे पाहत म्हणाली. चौघेही खूप फिरले. शालिनी त्याला कोल्हापूरची मिसळ खायला घेऊन गेली. त्याला ती खूप तिखट लागली. विराट, तरी म्हणाले होते ना तुला तिखट लागेल. शालिनी त्याला पाणी देत म्हणाली. राहू दे, आता तिखट बायको आणणार आहे तर तिखटाची सवय करून घ्यायला नको का? विराट हसत म्हणाला. नेहा ही हसू लागली. ती त्यांना त्यांचं शेत दाखवायला घेऊन गेली. दोघेही नदीच्या काठावर बसलेले होते. त्यांना बोलता यावं म्हणून नेहा वेदांतला घेऊन दुसरीकडे निघून गेली. दोघेही शांत बसून होते. शालिनी सारखी लाजत होती. विराटने तिच्या हातावर हात ठेवला. किती छान वाटतंय ना इथे. मावशीच्या गावी गेलो होतो, त्या दिवसांची आठवण झाली. विराट तिच्याकडे पाहत म्हणाला. हो, ती समोरच पाहत म्हणाली. आणि तिथून येतानाचा प्रसंग आठवतोय. तिथे आपली गाडी बंद पडली होती आणि तो बोलता बोलता थांबला. गप्प बस तू विराट, चल जाऊया आपण. ती तिथून उठून जाऊ लागली. विराटही तिच्या मागून उठला आणि तिला हाताला धरून जवळ ओढली. ती त्याच्या डोळ्यातही पाहत नव्हती. लाजून तिने नजर खाली झुकवली होती. त्याने हळूच हनुवटीला धरून तिचा चेहरा वर केला. ती त्याच्याकडे पाहून गोड हसली. त्याने तिला आणखीनच जवळ ओढलं. दीदी चल ना, मला कंटाळा आला इथे. मागून वेदांत ओरडतच तिथे येत होता. शालिनी पटकन बाजूला झाली आणि पुढे येऊन वेदांचा हात धरून चालू लागली. मी खूप प्रयत्न केला ग, पण तो ऐकलाच नाही. नेहा म्हणाली. अगं राहू दे, त्यात काय? शालिनी विराटकडे पाहून हसतच म्हणाली. थोड्या वेळात ते घरी परत आले. समोर सगळे एकत्र बसले होते. विराट, गुरुजी येऊन गेले. ते म्हणाले 2 महिन्यात मुहूर्तच नाहीये. आई उदास होत म्हणाली. हो, मग आम्ही ठरवले 2 महिने शालिनीला इथेच ठेवू, मग नंतर मुहूर्त काढून मुंबईला येतो. शालिनीची आत्या म्हणाली. काय, 2 महिने? नाही हा, मी मुहूर्त वगैरे काही काम मानत नाही. आणि 2 महिने तर मला राहणारच नाही तिच्याशिवाय, विराट उदास होत म्हणाला. त्याचं बोलण्यावर सगळेच जोरजोरात हसू लागले. शालिनीने लाजून मान खाली घातली. अरे तुझी मस्करी केली. 2 दिवसानंतरच मुहूर्त आहे, एवढं तोंड पाडायची गरज नाहीये, विराटचे बाबा हसत म्हणाले. बघितलंस शालिनी, विराटला किती घाई झालीये लग्नाची, नेहा हसतच म्हणाली. शालिनी लाजून तिथून निघून गेली. तिला विचार करूनच खूप आनंद झाला होता. 2 दिवसांनीच त्यांचं लग्न होणार होतं. शालिनी आणि विराट दोघेही खूप खुश होते. सर्व घरात बसून गप्पा मारत होते. विराट आणि शालिनी बाहेर अंगणात येऊन बसले होते. मागून नेहा तिथे वेद आणि रीनाला घेऊन आली. शालिनी, मी काय म्हणते, माझा तर मुलगी बघायचा कार्यक्रम झालाच नाही. म्हणजे तू स्वतः पसंत केली मुलगी आणि म्हणे बघायचा कार्यक्रम नाही झाला, मग आता बघून घे की. तसं नाही ग, पद्धतशीर कार्यक्रम झाला पाहिजे ना. म्हणजे वेळा आहेस का? घरातले काय म्हणतील? घरातले कशाला हवेत, आपणच करूया आपलं आपलं. काहीही तुझं तर. काहीही काय, मला तर आवडेल. मी शालिनीची आई होते, नेहा हसत म्हणाली. हो, आणि मी दाजींचा बाबा, वेदांत म्हणाला. वेद, तुझं काय मध्येच? शालिनी डोळे मोठे करत त्याला म्हणाली. राहू दे ग, कशाला घाबरवतेस माझ्या मेवण्याला, विराट वेदला जवळ घेत म्हणाला. करूया ना ताई, रीना शालिनीला म्हणाली. बरं, शालिनी म्हणाली.
नेहा शालिनीला दाराजवळ घेऊन गेली. तिच्या डोक्यावर ओढणी देऊन पुन्हा विराट बसला होता. तिथे तिथे घेऊन आली. तिने विराट आणि वेदांना पाणी दिलं. मग कशी वाटली आमची मुलगी? नेहा विचारलं. विराटने शालिनीकडे पाहिलं. ती त्याला जीभ दाखवत चिडवत होती. तशी ठीकठाक आहे, चालवून घेऊ आम्ही, पण आमची एक अट आहे. विराट मुद्दामच म्हणाला. काय? ठीकठाक? जास्त भाव खातोय का? शालिनी रागात तिच्या डोक्यावरची ओढणी खाली फेकत म्हणाली. अगं नाटक चाललंय ना, एवढी काय रागवते? थोडं चालू दे ना. विराट घाबरून मागे सरकत म्हणाला. अच्छा, नाटक का? बरं ठीक आहे. ती नेहाकडे गेली आणि म्हणाली. आई, मला हा खडूस मुलगा पसंत नाहीये. हा अजिबात नाही आवडला. मला नाही करायचं लग्न याच्याशी. त्यापेक्षा मुंबईला ना वेदिकाचा एक हँडसम मित्र आहे, आकाश. त्याच्याशी लग्न करायला आवडेल मला. ती लाडातच नेहाला म्हणाली. हा आकाश कुठून आला मध्ये? जा बाबा, तू चिटिंग करतेस. नको हे नाटक वगैरे. विराट नाराजीने म्हणाला. का? आता का राग आला? खूप हौस आली होती ना नाटक करायची. आता का चिडतोय? चिडका? ती हसत त्याचे गाल ओढत म्हणाली. कारण खरंच माझी एक अट सांगायचीच होती मला. कोणती अट? हे भारी आहे हा. आपणच लग्नाला मागणी घालायची आणि आपणच अट पण मांडायची. अगं ऐकून तर घे आधी. तो तिच्या जवळ जात म्हणाला. बरोबर. ती हाताची घडी घालत म्हणाली. तर माझी अट अशी आहे की मला लग्नानंतरही तीच आधीसारखी बालिश नटखट शालिनी हवी आहे, जिच्यावर मी प्रेम केलंय. मग मी तर तीच आहे. नाही, तुझा तो अवखडपणा कुठेतरी हरवलाय. तू माझ्या आयुष्यात येऊन मला बदलून टाकलंस आणि आता तूच वागतेस सिरियस आणि खडूस सारखी. बरं ठीक आहे, मी आधीसारखंच वागण्याचा प्रयत्न करेन. हो, आणि तू मला खडूस म्हणूनच बोललेलं पाहिजेस. हो, खडूस. मग आता कसं? तो तिच्या आणखी जवळ गेला. चला, आपण आता कल्टी मारूया इथून. नेहा वेद आणि रीनाच्या डोळ्यांवर हात ठेवत म्हणाली. अगं काहीही काय, थांबा तुम्ही. शालिनी त्यांच्यापासून दूर होत म्हणाली. शालिनी, चल, सामान भरायचं आहे ना आपल्याला. आत्याने दारात उभं राहून शालिनीला आवाज दिला. तू हो पुढे, मी येते, शालिनी म्हणाली. नेहा ही वेद आणि रीनाला सोबत घेऊन आतमध्ये निघून गेली. चल विराट, आपण पण जाऊया, शालिनी म्हणाली. पण तुला एक विचारायचं होतं. हो, विचार ना मग. तुझी आत्या तिचे मिस्टर कुठे असतात? आणि तुझे काका पण बोलत होते तिला की प्रेमाबद्दल तू बोलू नको म्हणून. सॉरी, मी जास्त पर्सनल विचारलं का? अरे नाही, तुला ही सगळं माहीत हवं ना. आत्यानेही लव्ह मॅरेज केलं होतं. तिच्या मिस्टरांचं कोणीही नव्हतं म्हणून घरातून त्यांच्या लग्नाला विरोध होता. पण आत्याने सर्वांच्या विरोधात जाऊन त्यांच्याशी लग्न केलं. मग काय झालं? त्यांचं छान चाललं होतं. एकदा त्यांना बेंगलोरवरून नोकरीची ऑफर आली. तिथे गेल्यावर ते आत्यासोबत काही दिवस फोनवरही बोलले होते. पण त्यानंतर कधीच त्यांचा कॉल आलाच नाही. आत्याने खूप वाट पाहिली, पण ते आलेच नाही. या गोष्टीला आज 3 वर्ष झाली. काही जण म्हणतात त्याने तिथेच दुसरं लग्न केलं असेल. काही म्हणतात ते आता जिवंतही नसावेत. पण मला नाही असं वाटत. आणि आत्याही ते एक दिवस येतील या आशेवरच जगते. बाप रे, खूपच वाईट झालं. बेंगलोरला माझा एक मित्र आहे, इन्स्पेक्टर आहे. तो मी त्यांच्याशी बोलून घेतो. बघू काही झालं तर. फक्त त्यांचा फोटो दे तू मला. हो का? विराट, ते भेटले तर खूपच बरं होईल. तुला मी पाठवते फोटो आत्याच्या फोनमधून. बरं बरं, चल जाऊया आता. शालिनी बाबांचं सामान पॅक करायला रूममध्ये गेली. शालिनी तिथे नाहीये याची खात्री करून नेहा विराट जवळ आली. बरं झालं शालिनी गेली. तुला एकट्याला सोडतच नाही. मी कधीपासून तुला एकट्याला भेटायचा चान्स शोधत होतो माहितीये का ग? काय झालं? अरे उद्या तुझ्या फुगीचा बर्थडे आहे. तुला माहित नसेल ना म्हणून सांगायचं होतं. माहितीये मला. अरे कसं? हा, तिने सांगितलं असेल ना. नाही, तू तिचा बायोडाटा दिला होतास तेव्हाच बघितलं होतं मी. बर्थडे डेट आणि लक्षातही ठेवली होती. ओ हो, छान. तू तर ॲडव्हान्स आहे. पण तिला माहित नको पडायला की मला माहित आहे तिचा वाढदिवस. हो, ते सांगायला हवं का मला? हा, आता कसं? तो तिला टाळी देत म्हणाला. सगळ्यांनी सामान आणलं होतं. विराटने कॅब बुक केली होती. त्यामधून शालिनीचे बाबा, आत्या, वेद आणि रीना येणार होती. तर शालिनीही त्यांच्यासोबतच गेली.